त्यानंतर मी MBA IT बिझनेसमध्ये केलं होतं. त्यामध्ये डेटा ॲनालिटिक्स आणि सायबर सिक्युरिटी माझं स्पेशलायझेशन होतं. तर सायबर सिक्युरिटीमध्ये थोडासा इंटरेस्ट होता मला. यार काय आहे ना, आपण काय करतो ना, एकाच टेक्नॉलॉजीवरती किंवा एकाच कुठल्या तरी फील्डमध्ये आपण असं स्टिक राहतो आणि तेच करतो. बट ऋषालचं जेवढं पण त्यांनी जसं सांगितलं, आता करिअर IT ला करिअर म्हणण्याआधी पहिल्यांदा तुम्ही प्रत्येक करिअर चांगलं असतं या गोष्टीवर तुमचा विश्वास पाहिजे. IT ला चांगलं म्हणायचं की वाईट हे जजमेंट देण्याआधी IT काय तुम्हाला माहीत पाहिजे पहिल्यांदा. मग ह्याच्यामध्ये डोमेन्स आहेत वेगळे वेगळे. क्लाउड कम्प्युटिंग असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, करेक्ट, तुमचं सायबर सिक्युरिटी असेल. म्हणजे कुणाला 4 पॅकेज 25 लाखाचं पॅकेज मिळतंय. आज प्रत्येक बॅनरवरती दिसतंय 25 लाखाचं पॅकेज, 5 लाखाचं पॅकेज, 50 लाखाचं पॅकेज, फ्रेशरला 25 लाखाचं पॅकेज. येस, प्रत्येक माणूस या जगात वेगळा आहे. करेक्ट. प्रत्येकाचा अप्रोच लाईफकडे बघण्याचा, कामाकडे बघण्याचा वेगळा आहे. तुम्ही या सगळ्या डोमेनमध्ये वेगवेगळ्या प्रोफाईल आहेत. तर तुम्ही प्रत्येक प्रोफाईलचा अभ्यास करून की जर समजा ॲज अ फ्रेशरला किंवा ज्यांना काही नॉलेजच नाही त्यांनी ॲज अ करिअर म्हणून कसं IT कडे बघितलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स बघतो आपण. बरोबर, ॲब्सोल्युटली. पहिल्यांदा तर आपण बघितलं की या गोष्टीमध्ये तुम्हाला जॉब सिक्युरिटी कोणाला आहे, जो कॅन्डिडेट स्किल्ड आहे. करेक्ट. कारण त्याच्यावरती डिपेंडन्सी वाढत जाणार आहे कंपनीची. प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केला तरी प्रत्येक प्रॉब्लेमला परमनंट सोल्युशन मिळेल असं काही नसते. त्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स, म्हणजे काम तुम्ही करताय, पॅकेज कमवताय, पण तुम्ही त्याचा जर उपभोग घेऊ शकला नाही, लिमिटेशनलाही तुम्ही या ओव्हरकम करू शकत असाल तर IT तुमच्यासाठी डेफिनेटली बेस्ट करिअर. IT इज ओपन टू ऑल. बरोबर. पहिल्यांदा म्हटलं असं काही नाहीये की बरोबर IT मध्ये जॉब करताना IT वालाच माणूस पाहिजे, पण तुमचं पॅशन तुम्हाला माहित पाहिजे. तर एखादी गोष्ट करताना ती गोष्ट तुम्हाला जर मोबाईल वापरायला विसरायला लावत असेल तर डेफिनेटली ते तुमचं पॅशन आहे. IT हे एक चांगलं करिअर आहे का? सो फ्रेशर्स असो, एक्सपिरियन्स असो, नॉन IT बॅकग्राऊंड असो, त्यांना बाकीच्यांचं करिअर बघून किंवा आपण असं जज करतो की बाकीच्यांचं करिअर जर चांगलं असेल तर आपण त्याला बघतो आणि आपलं करिअर आपण डिसाईड करतो की आपल्याला असंच पाहिजे किंवा असंच पॅकेज पाहिजे किंवा काय. तर IT हे एक तुमच्यासाठी पण एक चांगलं करिअर आहे का? तर या टॉपिकवरती डिस्कस करण्यासाठी मी ऋषालला इन्व्हाइट केलं आहे. ऋषालचं जर सांगायचं झालं ना तर ऋषालने पुणे युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंग केले आहे कॉम्प्युटरमध्ये. त्यानंतर आय थिंक MBA केलं आहे पुण्यामध्येच सिम्बॉयसिस कॉलेजला IT बिझनेसमध्ये. त्यानंतर लॉ पण करतोय. खूप सारी लिस्ट आहे ॲक्च्युली सांगायचं म्हणलं तर. डिजिटल मार्केटिंगमध्ये पण त्याचा चांगला फोकस आहे आणि ITचे जे प्रोजेक्ट आहे तो आउटसोर्स करतो. आणि ॲट द एंड जर त्याचा फोकस आहे तो फूड ब्लॉगर पण आहे. सो आपण अजून त्याच्याकडून सगळं ऐकून घेऊयात. सो ऋषाल, वेलकम टू IT वाला देव. नमस्ते. आणि येस, इंट्रोडक्शन. तर नमस्कार, मी ऋषाल भोसले, को फाउंडर रँकटेक सोल्युशन्स. पहिल्यांदा तर देव तुमचं अभिनंदन. थँक्यू. कारण अशा गोष्टींचे पॉडकास्ट होणं गरजेचं आहे, या गोष्टी डिस्कस होणं गरजेचं आहे आणि फ्रेशर्सला या गोष्टी फर्स्ट हँड ऐकायला तुमच्या माध्यमातून मिळत आहेत. म्हणजे यापेक्षा नोबल गोष्ट काय असू शकत नाही. कारण आज मार्केटमध्ये कोर्सेस करून, फेक एक्सपिरियन्स करून देऊन आम्ही काही गोष्टी लोकांना चिटकवल्या जात आहेत. आज फ्रॉड होत आहेत. त्यांचा व्यवसाय तो पण इथिकल व्यवसाय नाही आहेत. ह्या लोकांना, फ्रेशर्स लोकांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे तुम्ही एक एक्सपिरियन्स लोकांच्या तोंडून जे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन फ्रेशर्सपर्यंत पोहोचवताय हे खूप नोबेल प्रोफेशन आहे किंवा काम आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. आणि माझं इंट्रोडक्शन सांगायचं गेलं तर मी तुमच्यातलाच एक मित्र आहे. मी पण इंजिनिअरिंग केलंय कम्प्युटरमध्ये. पुणे युनिव्हर्सिटीचा मी विद्यार्थी आहे. त्यानंतर MBA केलं IT बिझनेसमध्ये. आयडियली इंजिनिअरिंग नंतर जॉब केला जातो, पण मी जॉब न करता थेट MBA केलं आणि त्यानंतर 1-2 कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर मला असं काय विशेष वाटलं नाही की मी जॉब केला पाहिजे. त्यानंतर मी माझी स्वतःची फर्म चालू केली रँकटेक सोल्युशन्स नावाने. त्याबरोबर पॅरलली 1-2 स्टार्टअप एक्सपेरिमेंट आहेत जे काही कारणामुळे आम्हाला थांबवायला लागले. परंतु आज रँकटेक सोल्युशन्सच्या मार्फत आम्ही रिअल इस्टेट, एज्युकेशन, फूड या तिन्ही सेक्टर्समधल्या क्लायंट्सला आम्ही सर्व्हिस देतोय. ओके. यामध्ये डिजिटल मार्केटिंग असेल, ITचे प्रोजेक्ट्स असतील, त्यांना त्यांच्या बिझनेसला जिथं IT लागेल तिथं आम्ही उभं राहतोय. अरे वा. त्यानंतर मी MBA IT बिझनेसमध्ये केलं होतं. त्यामध्ये डेटा ॲनालिटिक्स आणि सायबर सिक्युरिटी माझं स्पेशलायझेशन होतं. तर
सायबर सिक्युरिटीमध्ये थोडासा इंटरेस्ट होता मला. तो पुढे कंटिन्यू करण्यासाठी मी सायबर लॉमध्ये कन्सल्टिंग करतो. आज ॲडव्होकेट्स आहेत मार्केटमध्ये, पण त्यांना जिथं ते डोमेन एक्सपर्टीजमध्ये कमी पडतात सायबर लॉच्या केसेसमध्ये, तिथं टेक्नॉलॉजी गायडन्स थोडाफार आम्ही करायचा प्रयत्न करतो, जो त्यांना फ्रुटफुल ठरतो. ओके. मग असं सगळं आहे, असा सगळा हा प्रपंच आहे. म्हणजे तुमच्यातलाच एक मित्र आहे मी जसं म्हणलं. आणि छंदाबद्दल सांगायचं झालं तर खाण्याची सगळ्यांना आवड असते, तशी मलाही आहे. फक्त ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही फूड ब्लॉगच्या माध्यमातून करत असतो. ओके. फूड स्वॅगर नावाचा एक चॅनल आहे माझा, जो फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबवर आहे. आणि एक वडिलांची इच्छा होती आणि मलाही थोडा इंटरेस्ट असल्यामुळं लॉलाही ॲडमिशन घेतलंय मी आणि फायनल सेमिस्टरमध्ये आहे. सो असं सगळं आहे, असे सगळे उपद्योग मी करत असतो. ॲक्च्युली ऋषालचं खरंच म्हणजे यार काय आहे ना, आपण काय करतो ना, एकाच टेक्नॉलॉजीवरती किंवा एकाच कुठल्या तरी फील्डमध्ये आपण असं स्टिक राहतो आणि तेच करतो. बट ऋषालचं जेवढं पण त्यांनी तसं सांगितलं की यार आपल्याला जिथे जिथे टाईम भेटेल ना, आपला फ्री टाईम म्हणा, कुठेतरी युटिलाइज झाला पाहिजे, काहीतरी लर्न केलं पाहिजे, काहीतरी ट्राय केलं पाहिजे. सो त्यांनी काय होतं ना, आपल्याला लर्निंग भेटते, खूप एक्सपिरियन्स येतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा. त्याच एका कारणामुळं मी ऋषालला इन्व्हाइट केलं आणि हे केलं की आज जे फ्रेशर्स आहेत किंवा जे नॉन टेक्निकलवाले आहेत, त्यांच्या मनात जो डाऊट आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे. खरंच एक IT हा एक करिअर असू शकतं का? आता IT ला करिअर म्हणण्याआधी पहिल्यांदा तुम्ही प्रत्येक करिअर चांगलं असतं या गोष्टीवर तुमचा विश्वास पाहिजे. IT ला चांगलं म्हणायचं की वाईट हे जजमेंट देण्याआधी IT काय तुम्हाला माहित पाहिजे पहिल्यांदा. ॲब्सोल्युटली करेक्ट. सो बेसिकली कसं आहे की आयटीची डेफिनेशन काय आहे, हे कॉम्बिनेशन आहे सॉफ्टवेअर्स, नेटवर्क, सिस्टम्स या तिन्ही गोष्टींचं. करेक्ट. आणि जे स्टोअर, मॅनेज आणि प्रोसेस करते डेटा. करेक्ट. म्हणजे डेटाला मॉडर्न डे क्रूड ऑइल बनलं जातं. बरोबर. सगळं चाललंय हे डेटावरच चाललंय काम. करेक्ट. मग ह्याच्यामध्ये डोमेन्स आहेत वेगळे वेगळे. क्लाउड कम्प्युटिंग असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, करेक्ट, तुमचं सायबर सिक्युरिटी असेल, तुमचं नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन असेल. मग याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला पाहिजे की कुठं तुम्ही, आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवणार की माझा रोल कुठं फिट होतोय. या सगळ्या गोष्टींमध्ये कॉमन काय आहे तर पहिलं तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आणि दुसरं मॅथेमॅटिक्स. तुम्हाला जर कोडिंगमध्ये काम करायचं असेल पुढच्या काळात तर तुमचं मॅथेमॅटिक्स चांगलं पाहिजे. करेक्ट. तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायची आवड पाहिजे. शेवटी सगळं येऊन थांबणार आहे मॅथेमॅटिक्सवरती. करेक्ट. किंवा प्रॉब्लेम्सवरती. मॅथेमॅटिकल तुमचं माइंड असेल तर तुम्ही कोडिंगमध्ये चांगलं परफॉर्म करणार आहे. जर तुमचं माइंड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग चांगलं आहे पण मॅथेमॅटिकल थोडं कमी आहे तर तुम्ही मॅनेजमेंटमध्ये काम करणार आहे. बरोबर. IT पर्स्पेक्टिव्हमध्ये बोलतोय मी. करेक्ट. तर या गोष्टींचा सखोल अभ्यास तुम्ही केला पाहिजे पहिल्यांदा की तुम्हाला काय पाहिजे. ॲब्सोल्युटली. म्हणजे कुणाला 4 पॅकेज 25 लाखाचं पॅकेज मिळतंय, आज प्रत्येक बॅनरवरती दिसतंय 25 लाखाचं पॅकेज, 5 लाखाचं पॅकेज, 50 लाखाचं पॅकेज, फ्रेशरला 25 लाखाचं पॅकेज, फ्रेशरला 45 लाखाचं पॅकेज. मग हे बघण्याआधी तुम्हाला तुमची कॅपॅसिटी काय, प्रत्येक माणूस या जगात वेगळा आहे. करेक्ट. प्रत्येकाचा अप्रोच लाईफकडे बघण्याचा, कामाकडे बघण्याचा वेगळा आहे. तुम्ही ह्या सगळ्या डोमेनमध्ये वेगवेगळ्या प्रोफाईल आहेत तर तुम्ही प्रत्येक प्रोफाईलचा अभ्यास करून, म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल जरी म्हणला तरी आपण बघितलंय. करेक्ट. सगळ्या फ्रेशर्सला किंवा आपल्याला माहिती आहे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय आहे. करेक्ट. पहिल्यांदा रिक्वायरमेंट घ्यायच्यात, तुम्हाला त्या टेक्निकल भाषेत डेव्हलपरला सांगायच्यात. सांगताना म्हणजे खूप लेमन्स लँग्वेजमध्ये सांगतोय मी हे की टेक्निकल भाषेत तुम्हाला डेव्हलपरला सांगतात. त्यामध्ये तुमच्या सिस्टम डिझाईन असतील, सिस्टम आर्किटेक्चर असेल, त्यानुसार त्याकडनं करून घ्यायचंय. त्यानंतर टेस्टिंग असेल आणि त्याच्यानंतर तो टेस्ट केल्यानंतर त्याचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन असते, रिव्ह्यू असतो. मग ह्याचे वेगळे वेगळे मॉडेल्स आहेत वगैरे वगैरे वगैरे. तर ह्याच्यात प्रत्येक लाईफ सायकलच्या प्रत्येक फेजमध्ये रूल्स आहेत. तर ह्या रूल्सचा तुम्हाला माहिती पाहिजे की या रूल्समध्ये तुम्ही कुठे फिट होताय. करेक्ट. तुमच्या नॉलेज आणि तुमच्या अप्रोच, तुमच्या आवडीनुसार. मग त्यानंतर तुम्ही काहीतरी जज करू शकणार आहे स्वतःला. येस. ॲक्च्युली तू 2 मिनिटांमध्येच म्हणजे करिअर रिलेटेड सगळं सांगितलं की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही. ओके. बट ह्याच्यामध्ये आता मला असं सांगायचं की जर समजा ॲज अ फ्रेशरला किंवा ज्यांना काही नॉलेजच नाही त्यांनी ॲज अ करिअर म्हणून कसं IT कडे बघितलं पाहिजे. आता करिअर म्हणून बघताना प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स बघतो आपण. बरोबर. ॲब्सोल्युटली. पहिल्यांदा तर आपण बघितलं की या गोष्टीमध्ये तुम्हाला डोमेन एक्सपर्टीज किंवा तुम्हाला काय पाहिजे हे झालं.
पण त्या प्रत्येक जॉब प्रोफाईलचे काही प्रोज असतात, काही कॉन्स असतात करेक्ट. प्रत्येक डोमेनचे. तर पहिल्यांदा IT मध्ये प्रोज काय आहेत, म्हणजे अट्रॅक्ट कुठं होतात आज विद्यार्थी किंवा आज फ्रेशर्स अट्रॅक्ट कुठं होत आहेत, प्रोजला फक्त. आता प्रोजमध्ये बघायला गेलं तर खूप डिमांड आहे या क्षेत्रात. प्रत्येक क्षेत्रात IT आज येते, म्हणजे फूड डिलिव्हरी पासून तुमच्या आज ग्रोसरी डिलिव्हरी पर्यंत. आणि पहिल्यांदा म्हणजे मोबाईल्समध्ये तर होतच IT, मोबाईल्स टेक्नॉलॉजीमध्ये, पण आज प्रत्येक गोष्टीसाठी IT लागते. त्यामुळे डिमांड खूप आहे. त्यानंतर यामध्ये मिळणाऱ्या सॅलरीज अट्रॅक्टिव्ह सॅलरीज आहेत. करेक्ट. ऑपॉर्च्युनिटीज ग्लोबल आहेत. घरी बसून काम करता येते. करेक्ट. भारतातली कंपनी असो, अमेरिकेतली कंपनी असो, त्यामुळं घरी बसून काम सुद्धा करता येते. आज डायव्हर्स रोल्स आहेत या गोष्टीमध्ये, निरनिराळ्या प्रकारचे रोल्स आहेत. इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही कोडिंग, तुम्हाला प्रत्येक वेळेस कोडिंग आलं पाहिजे. टेस्टिंगमध्ये जॉब आहेत, रिक्वायरमेंट गॅदरिंग मध्ये जॉब आहेत. करेक्ट. आणि जॉब सिक्युरिटी. आता जॉब सिक्युरिटी त्याचा डिबेटेबल पॉईंट होईल इकडं, कारण जॉब सिक्युरिटी कोणाला आहे, जो कॅन्डिडेट स्किल्ड आहे. करेक्ट. कारण त्याच्यावरती डिपेंडन्सी वाढत जाणार आहे कंपनीची. त्यामुळं जॉब सिक्युरिटी हे तुमच्यावर आहे. जो कॅन्डिडेट राईट फिट आहे त्या रोलसाठी, त्याची व्हॅल्युएशन वाढतच जाणार आहे. त्याची डिपेंडन्सी कंपनीची त्याच्यावरतीची डिपेंडन्सी वाढतच जाणार आहे. करेक्ट. कारण तो त्या प्रोफाईलसाठी बेस्ट आहे. येस, म्हणजे आपण खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टीवर बोललो की पॅकेज झालं, आणि कारण अट्रॅक्ट होण्यासारखंच आहे, डिमांडिंग आहे सध्या IT. मोटिवेशन एम, विटॅमिन एम, मनी हा सगळ्यात जास्त मोटिवेटिंग फॅक्टर असणारच आहे कुठल्याही क्षेत्रात गेला तुम्ही. जसं तू पॉझिटिव्ह सांगितलं तसं ह्याच्याबद्दल अजून काही कॉन्स काय आहे, काय आहेत? कॉन्स म्हणता येणार नाही त्याला, पण लिमिटेशन्स म्हणू शकतो आपण. ओके. या जॉबच्या, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला शिकत राहावं लागणार आहे. प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केला तरी प्रत्येक प्रॉब्लेमला परमनंट सोल्युशन मिळेल असं काही नसते. त्यामुळं कॉन्स्टंट लर्निंग आहे. आज रोज एक नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज येणार आहे, रोज एक नवीन कन्सेप्ट येणार आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला शिकत राहावं लागणार आहे. दुसरं की वर्क प्रेशर त्यांना आहे. लिमिटेशन्स म्हणतोय मी स्पेसिफिकली. वर्क प्रेशर त्यांना आहे जे लोक त्या कामात बेस्ट नाही आहेत किंवा त्यांना वेळ लागतोय, एखादी गोष्ट करायला त्यांना वेळ लागतोय, तर त्यांच्यावरती प्रेशर टाकलं जाणार आहे. बस. कारण कंपनीला डेडलाईन्स आहेत. डेडलाईन्स असल्यामुळे त्या डेडलाईन्स मीट करायला तेवढ्या टाइममध्ये तुमच्याकडनं काम करून घेतलं जाणार आहे. त्यामुळं प्रेशर टाकल्यामुळं वर्किंग आवर्स तुमचे वाढत जाणार आहेत, म्हणजे लॉंग वर्किंग आवर्स. बरोबर. म्हणजे एकाच जागेवर बसून तुम्हाला तो जॉब कंटाळवाना होणार आहे. हेल्थ इश्यूज वाढणार आहेत. करेक्ट. त्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स, म्हणजे काम तुम्ही करताय, पॅकेज कमवताय, पण तुम्ही त्याचा जर उपभोग घेऊ शकला नाही. आज तुम्ही जर 2 लाख पगार घेताय आणि जर तुम्हाला तुमची आवडती एखादी गोष्ट तुम्ही खाऊ शकला नाही, खायलाच वेळ मिळाला नाही, तर तुम्ही काय त्या 2 लाखाचं करणार आहे? ॲब्सोल्युटली करेक्ट. सो त्यातून एक निर्माण होणार, त्यातून आउटकम असा आहे की लाईफ स्ट्रेसफुल होत जातं. स्ट्रेसवरनं येणारे हेल्थ इश्यूज वेगळे आहेत. त्यामुळं हे प्रोज आणि कॉन्स मान्य असतील तर तुम्ही आयटीला ॲज अ करिअर बघू शकता. किंवा हे प्रोज आणि कॉन्स, प्रोजनी तुम्ही अट्रॅक्ट झालाय, पण कॉन्सलाही तुम्ही डिफेंड करू शकत असाल, लिमिटेशनलाही तुम्ही ओव्हरकम करू शकत असाल, तर IT तुमच्यासाठी डेफिनेटली बेस्ट करिअर आहे. येस सुरुचाल, म्हणजे तू जे प्रॉज आणि कॉन्स सांगितले, आणि आय थिंक हे जे फ्रेशर्स लोक आहेत, जे कन्फ्यूज आहेत, त्यांच्यासाठी खरंच हे हेल्पफुल ठरेल. कारण आपण काही गोष्टीचे फक्त पॉझिटिव्ह पॉईंट्सच बघतो. अरे मला IT मध्ये जायचे, पॅकेज चांगलं आहे, लाईफ भारी आहे, खूप असं काही, पण आपण कॉन्स बघत नाही. त्यांचे जे मागचे स्ट्रेसफुल लाईफ आहे, वर्क लाईफ बॅलन्स जे बिघडतं, जसं तू एक्सप्लेन केलं प्रॉपरली. तर मग मी एक ॲट द एंड तुला हे विचार, नॉन IT बॅकग्राऊंड आहेत, जसं सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, म्हणजे दुसऱ्या पण BA, सगळे ऑल कोणतेही नॉन टेक्निकलवाले आहेत, त्यांना इच्छा आहे किंवा IT मध्ये जॉब करायची, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील? IT इज ओपन टू ऑल. बरोबर. पहिल्यांदा कुठलाही जॉब हा कोणासाठी लिमिटेड नाहीये की असं शिक्का नाहीये की IT वाल्यांनीच हा जॉब केला पाहिजे. ॲब्सोल्युटली करेक्ट. ह्याच्यासाठी एक मी एक्झाम्पल सांगेल की एक मित्र आहेत माझे, डिझाईनची एक एक्झाम असते, त्यांना आता मला त्या एक्झामचं नाव लक्षात नाही मला त्या एक्झामचं. ओके. तर नॅशनल लेवलची डिझाईनची ती एक्झाम असायची, आणि त्यांनी सांगितलं होतं की ती डिझाईनची एक्झाम द्यायला त्या डिझाईन फील्डमधले 50 लोक आले होते एका सेंटरला, आणि 51वा माणूस आयुर्वेदिक डॉक्टर होता. ओके. तर
51वा माणूस आयुर्वेदिक डॉक्टर होता आणि त्या एक्झामचा रिझल्ट तिथंच यायचा. ओके. MCQ On टाईप the एक्झाम spot. असेल, ऑब्जेक्टिव्ह टाईप हम्म, हम्म. किंवा काय असेल त्यांचं, तर त्याच संध्याकाळी लगेच रिझल्ट यायचा. हम्म. तर त्या दिवशी आले सगळे 50 लोक आले, त्यात धुरंधर असतील काही असतील, आणि हे आयुर्वेदिक डॉक्टर एक आले. ओके. आणि लोकांनी एकमेकांना आपण जसं विचारतो परीक्षेला, प्रत्येक एंट्रन्सला गेल्यावर आपण विचारतो करेक्ट. तुम्ही कुठले काय, तर ह्यांना विचारलं गेलं की तुम्ही डॉक्टर आहेत, हे ते म्हणले मी डॉक्टर आहे. तर त्या डॉक्टर सरांवरती सगळे हसले की डॉक्टर इकडे काय करतात. ते पण म्हणले मला फक्त मजा वाटते म्हणून मी करतो आणि मी आलोय परीक्षा द्यायला. ती एक्झाम झाली आणि संध्याकाळी रिझल्ट आला तर 50 पैकी फक्त 5 लोक पास झाली होती आणि त्या 5 माणसांमध्ये हे आयुर्वेदिक डॉक्टर होते. म्हणजे असं काही नाहीये की बरोबर IT मध्ये जॉब करताना IT वालाच माणूस पाहिजे, पण तुमचं पॅशन तुम्हाला माहित पाहिजे की तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. करेक्ट. पहिल्यांदा की तुम्ही एखाद्या ITच्या वाटेला जरी जाताय, नॉन IT पर्सन जरी असताना तुम्ही ITच्या वाटेला जाताय, तर तुम्हाला हे प्रोज कॉन्स माहित पाहिजेत. करेक्ट. प्लस ती गोष्ट खरंच तुमच्यासाठी पॅशन आहे का हे समजून घ्यायचं असेल तर साधा आम्ही एक हे सांगतो की किती वेळा म्हणजे आमच्या गप्पा होतात फ्रेशर मित्रांशी की त्यावेळेस आम्ही फक्त हे तुमचं पॅशन आहे का नाही ह्यासाठी एकच इव्हॅल्युएशन आहे. आज सगळ्यांचं ॲडिक्शन मोबाईल आहे. बरोबर. मोबाईल हे सगळ्यांचं ॲडिक्शन आहे आज. करेक्ट. तर एखादी गोष्ट करताना ती गोष्ट तुम्हाला जर मोबाईल वापरायला विसरायला लावत असेल तर डेफिनेटली ते तुमचं पॅशन आहे. अरे त्यामुळं जर मोबाईल विसरायला लावत असेल गोष्ट तर 100% तुम्ही ती करा. ग्रेट ऋषाल, खरंच तुझा जो एक्सपिरियन्स तू शेअर करतोय विथ एक्झाम्पल देतोय तू तर ते पण छान आहे. आतापर्यंत हा जर पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करा आणि तुमचं जो कन्फ्युजन जर समजा दूर झाला असेल ना तुमच्या फ्रेंड्सला पण हा शेअर करा. ऋषाल, आपण डिस्कशन केलं, पॉझिटिव्ह पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स, एक्झाम्पल्स, एक्सपिरियन्स शेअर केले. सो खरंच IT हे एक चांगलं करिअर आहे का? ॲट द एंड काय सांगशील तू? डेफिनेटली येस, IT हे चांगलंच करिअर आहे, पण तुम्हाला ह्याचे प्रोज कॉन्स माहीत असतील, तुम्हाला याच्या प्रोफाईलचा अभ्यास असेल आणि ते याच्या प्रोजसोबत कॉन्स किंवा लिमिटेशन्स आपण ज्याला म्हणतो त्यालाही ओव्हरकम करायची तुमची तयारी असेल तर 100% तुम्ही IT मध्ये जावा. ॲट द एंड वर्क लाईफ बॅलन्स राहिला पाहिजे. तुम्ही पैसे कमवले किंवा कोणताही जॉब केला तरी त्याचा उपभोग तुम्हाला घेता आला पाहिजे. ते महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाचं आहे. थँक्यू ऋषाल, तू आला, तुझा एक्सपिरियन्स शेअर केला आणि माईट बी मी 100% गॅरंटी देतो ज्या मुलांमध्ये खरंच काही डाऊट होता त्याचा डाऊट हा एकदम म्हणजे क्लिअर झाला असेल आणि हा पॉडकास्ट खूप त्यांच्यासाठी हेल्पफुल ठरेल. सो यस, एक छोटंसं IT वाला देव यातर्फे एक छोटंसं गिफ्ट. अरे यस, थँक्स फॉर कमिंग. थँक्यू. आणि यस,